श्रीराम समर्थ. श्रोते हो, परमार्थाची आवड असणारा मुमुक्षू अथवा साधक बहुतांश वेळी अनेक तीर्थस्थळी सत्पुरुषांच्या समाधीच्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. शुद्ध अंतःकरणाने एकाग्रचित्त होऊन जर त्या समाधी स्थानांचं दर्शन घेतलं गेलं तर त्या ठिकाणी उत्तम असे आध्यात्मिक अनुभव येतात. त्यांच्या सामर्थ्याची प्रचितीही येते. खरं तर अवतारी किंवा ब्रह्मज्ञानी सत्पुरुष देहानी जरी संसारात वावरत असल्याचं भासलं तरी मनानी ते कधीही संसारात लिप्त होत नाहीत. लौकिक अर्थाने त्यांचा देहत्यागानंतर पुष्कळ वेळा त्यांची समाधी बांधतात. मग अनेक लोकांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. ती खरी की खोटी? सत्पुरुष या समाधीपाशी असतात का? मग ते मुक्त कसे म्हणावेत? हाच प्रश्न श्रोत्यांनी श्री समर्थांना विचारला. श्रोते म्हणतात, अवतारादिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे? या शंकेचं निरसन करताना श्री समर्थ म्हणतात, सत्पुरुष आत्मज्ञानी असतो. तो ईश्वराशी समरस होतो. म्हणून ईश्वराचं ज्ञान, प्रेम आणि सामर्थ्य इत्यादी अनेक दैवी गुणसंपदा त्याच्या अंगी आपोआप निवास करू लागते. ईश्वराची इच्छा तीच त्याची इच्छा होते. ज्याप्रमाणे भगवंत सगळ्यांच्या अंतर्यामी निवास करून प्रत्येकावर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतो, आपली अकारण कृपा बरसवतो, अगदी याचप्रमाणे ब्रह्मज्ञानी सत्पुरुषही सर्व जीवांवर अहेतुक कृपा करतात. सर्वांप्रती त्यांच्या अंतःकरणात निष्काम प्रेमाचीच स्पंदनं निर्माण होत असतात. सत्पुरुषांनी पुण्यमार्गाचं आचरण केलं असल्यामुळं ते मुक्त झाले असले तरी त्यांच्या सामर्थ्याचा, अस्तित्वाचा आपोआप प्रत्यय येत राहतो. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, का जे पुण्यमार्गे चालिले म्हणून या. साधू पुरुषांकडे येणारी माणसं बहुधा अज्ञानी असतात. म्हणजेच त्यांची देहबुद्धी अतिशय बळकट असते. प्रत्येक गोष्टीमध्ये मीपणानी, माझेपणानी लिप्त असल्यामुळं प्रपंचात गोष्टी मनासारख्या घडून आल्या नाहीत की मनुष्याला दुःखाचा अनुभव येतो. या उलट मनाप्रमाणे घडून आलं की सुखाचा अनुभव येतो. अशा जीवांना आत्मप्रचिती म्हणजे काय याची कल्पनाच येत नाही. हेच स्वरूपाविषयीचं ज्ञान लोकांना देण्यासाठी सत्पुरुष वाणी रूपानी किंवा ग्रंथरूपानी हे ज्ञान उघड करतात. अज्ञानी जीवांबद्दल अतिशय करुणा असल्यामुळं प्रत्यक्ष देहात वावरत असताना सत्पुरुषांचे हे विचार सूक्ष्म तरंग रूपांनी त्यांच्या आसपासच्या वातावरणात भरून जातात. संतांचे हे विचार तरंग इतके पवित्र आणि सामर्थ्यशाली असतात की त्यांची समाधी झाल्यानंतर सुद्धा पुढे कित्येक कालापर्यंत ते विचार समाधीच्या परिसरात तरंग रूपाने वावरत राहतात. जो मनुष्य खऱ्या श्रद्धेनी, निस्वार्थ भावनेनी समाधीच्या दर्शनाला जातो तेव्हा सत्पुरुषांचा या अक्षय विचारांची स्पंदनं व्यक्तीच्या सूक्ष्म देहावर परिणाम करतात. पारमार्थिक दृष्ट्या तरल म्हणजेच लवचिक असणाऱ्या अशा व्यक्तींच्या अंतःकरणाशी ही स्पंदनं एकरूप झाली की त्या व्यक्तीला संतांच्या अस्तित्वाची तात्काळ प्रचिती येते. खुद्द श्री समर्थ याचं उत्तम उदाहरण आहेत. आपल्यालाही अशी प्रचिती यावी असं मनापासून वाटत असेल तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे सगुण उपासना करत पुण्यमार्गाचं आचरण करीत राहावं. जय जय रघुवीर समर्थ.